नमस्कार. आज ना मी एक लहानपणीची माझी आठवण तुमच्याबरोबर शेअर करते. हे पेढे आहेत. पेढे म्हणजे काय, कमी दुधात बनलेले पेढे आहेत. अगदी पेढ्याच्या चवीचे आहेत. आणि हे लहानपणी आमच्या छोट्याशा किराणा दुकानामध्ये किंवा शाळेबाहेर मिळायचे हे असे पेढे. अगदी पेढ्यासारखे पेढे लागतात हे, कमी दुधामध्ये, म्हणजे कमी खव्याचा वापर तर केलेलाच नसायचा, फक्त दुधामध्येच तयार केलेले हे पेढे असायचे. तर हे पेढे कसे बनतात, तुम्ही एरवी पण कोणत्याही सणाला, अगर कोणत्या कार्यक्रमाला हे बनवू शकता आणि टिकणारे आहेत. तर ते कसे बनवायचे ते आज आपण इथं पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि एक कमेंट करायला विसरू नका. तर बघूया त्याच्यासाठी काय काय लागतंय आपल्याला. बघा, इथं मी ना फक्त अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे. आणि हे दूध पातळ किंवा घट्ट असलं तरी काही फरक पडत नाही. जे तुमच्याकडे दूध आहे तेच घ्यायचं आहे. आणि लगेच 1 वाटी साखर त्याच्यात टाकायची आहे. 1 वाटी का, तर पुढे माप आपलं वेगळं आहे, त्याच्यामुळे 1 वाटी पुरे होतं साखर. आणि हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे. तर 1 वाटी साखरसाठी आपल्याला 2 वाट्या हे बेसन पीठ घ्यायचं आहे. तुम्ही 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता, किंवा 2 वाट्या बेसन पीठ घेऊ शकता हरभरा डाळीचं. आणि हे आपल्याला छान 15 मिनटं तरी एकदम लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. लगेचच फास्ट भाजायचं नाही, त्याला एकतर वेगळी चव येईल आणि ते पेढे असे पेढ्यासारखे लागणार नाही. त्यामुळं एकदम स्लो गॅसवर हे आपल्याला इथं फक्त भाजायची मेहनत आहे थोडीशी. आणि सगळा कच्चापणा या पिठाचा गेला पाहिजे आणि एक खमंग चव आली पाहिजे. पीठ करपू द्यायचं नाही. आता बघा, हे दूध आटल्यानंतर अर्ध झालेलं आहे. जसं कंडेन्स मिल्क आपण दुकानातून आणतो डब्यामध्ये, तसं हे बघा झालेलं आहे. साखर लगेच दूध आपण आटवताना टाकल्यामुळे हे असं तयार झालेलं आहे. यानंच आपल्या पेढ्याला चव येणार आहे. आणि लगेच वेलची पूड टाकायची आहे, थोडीशी छान टाकायची, जसं पेढ्यामध्ये असते तशी 1 मोठा चमचा वेलची पूड टाकून हे हलवायचं आहे. आता हे गॅसची फ्लेम मी बंद करून टाकली. गरम झालेलं भाजलेलं पीठ याच्यामध्ये लगेच मिक्स करायचं आणि परत थोडंसं गॅस चालू करायचा आहे. 1-2 मिनटं आपल्याला गॅस चालू करून हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त हाय फ्लेम करायची नाही. आणि 2 चमचे हे असं घट्टसर तूप टाकायचं आहे. इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे आणि दूध पण माझं गाईचंच आहे. आणि बघा, आणि हलवून घ्यायचं आहे. गॅस चालूच आहे माझा. चालू गॅसवरच हे सगळं छान गोळा होईपर्यंत चांगलं त्याच्यात गाठी होत नाहीत, पण असं थोडंसं घट्ट गोळे तयार होतात, जसे आपले पुरणाचे तयार होतात त्या पद्धतीनं हे. आणि हे चांगलं गरम आपल्याला हे गोळा होईपर्यंत हे करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, त्याच्यातलं सगळं मॉइश्चर आहे ते दुधाचं ते हे होतं, एकदम खव्यासारखं होऊन जातं ते. आणि हे पेढे टिकायला मदत होतं. त्यामुळे हे चांगलं आपल्याला 2-3 मिनटं असंच गॅसवर हलवून घ्यायचं आहे. आणि दुधाचा सगळा आता आपला खवा झालेला आहे, कारण ते सगळं आटून गेलेलं आहे. आणि याच्यामुळेच याला पेढ्याची चव येते. त्यामुळं दूध इथं महत्त्वाचं आहे. आणि खवा नाही वापरला तरी चालतो, आणि तुमच्याकडे असेल थोडा तर तो पण याच्यामध्ये मिक्स केला तर आणखीन जास्त चव वाटते या पेढ्याची. आता छान घट्टसर गोळा आपला तयार झालेला आहे. तूप लावलेल्या ताटामध्ये हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि थंड होऊ द्यायचा थोडासा. जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही. आता खूप गरम आहे हे, आपल्याला पेढे जास्त वळता येणार नाहीत, पोळतं हाताला. पण बघा, तुम्हाला तरी पण दाखवते की पटकन पेढा आपला कसा तयार होतो ते. आणि छान असे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही पेढे बनवू शकता. याच्यावर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता काहीही लावू शकता, नाहीतर असे सिंपल पेढे पण छान दिसतात आणि एकदम पेढ्यासारखे दिसतात. आणि चवीला तर पेढ्यापेक्षाही जास्त चविष्ट होतात. मुलांना आवडणारे आहेत. करून ठेवले ना खूप दिवस राहतात पण. आणि छान मुलं आवडीनं आपलं घरचं असं मिळून जातं मुलांना. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा असं खाल्लेलं खूपच छान लागतं. कमी दुधामध्ये, कमी म्हणजे खव्याचा वापर न करता छान खव्याच्या चवीचे हे असे पेढे आपले तयार झालेले आहेत. असे बनलेले आहेत माझे सगळे. तेवढ्या ह्याच्या साहित्यामध्ये 20 ते 21 असे आपले पेढे तयार होतात. आणि
मस्त असे जसे आपले पेढे असतात ना त्याच टेक्स्चरचे तयार झालेले आहेत. हे तुम्ही डब्यामध्ये आता बाहेर अशा डब्यामध्ये भरून ठेवलेले असतात ते किती महागातले पेढे असतात आणि आपले बघा कमी साहित्यात कमी खर्चामध्ये हे असे आपले 1 किलोच्या आसपास हे आपले पेढे तयार झालेले आहेत. अगदी आपण किती कमी साहित्य वापरलं होतं आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा आपल्या खव्याच्या पेढ्यापेक्षा ह्याची चव छान लागते आणि किंवा करून खाल्ल्यानंतर मला एक कमेंट करा की किती छान बनतात हे पेढे, झटपट असे तयार होणारे खव्यासारखे पेढे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.